नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। कुत्रे देखील एखाद्या खटल्याचे साक्षीदार होऊ शकतात का? हे ऐकून जरा विचित्र वाटेल, पण हो, हे खरंच घडलंय। 3 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील एक महिला गायब झाली। गहाळ झाल्याची नोंद झाल्यावर पोलीस शोधायला लागली, पण पोलिसांचे हात रिकामे राहिले। तेव्हा एका कुत्र्याने असा सुराग दिला की त्यामुळे ना फक्त खटला सुटला तर एक कपकपीत आणणारी हिंसाचाराची गोष्ट उघडकीस आली। तारीख होती 4 ऑगस्ट 2025, दुपारचा वेळ। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील वळवंजी पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस कामात गुंतलेली होती। तेव्हा तिथे बसव नावाचा एक माणूस आला। तो सांगू लागला की त्याची पत्नी गायब झाली आहे। पत्नीचं नाव लक्ष्मीबाई पाटील उर्फ लक्ष्मी, ती मूळची त्याच परिसरातील होती। बसवने पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी गावात त्याच्याबरोबरच राहत होती। बसव सुताराचं काम करून गुजराणा करत होता। लक्ष्मीबाई घरकाम पाहत होत्या। त्यांना एक मुलगी होती जिचं लग्न 2019 मध्ये झालं होतं। बसवच्या म्हणण्यानुसार 3 ऑगस्ट रोजी लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे मुलीकडे भेट देण्यासाठी घरून निघाली होती। त्या संध्याकाळपर्यंत परत येतील असं सांगून गेल्या होत्या, पण त्या परत आल्याच नाहीत। संध्याकाळ झाल्यावर बसवने पत्नीला फोन केला तर तिचा मोबाईल स्विच ऑफ आला। मग त्याने त्या मुलीला फोन केला। मुलीने सांगितलं की आई संध्याकाळीपूर्वीच परत निघाली होती। बसव घाबरला। नातेवाईकांना फोन केले, पण कुणाकडूनच काहीच खबर मिळाली नाही। संपूर्ण रात्र वाट पाहिली, पण लक्ष्मीबाई परत आल्या नाहीत। या बयानावरून पोलिसांनी गहाळ व्यक्तीची नोंद केली आणि शोधाला सुरुवात केली। प्रथम त्यांनी लक्ष्मीबाईच्या मुलीशी चौकशी केली, पण तिथून काहीच हाती लागलं नाही। फोन रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री यावरूनही शोध केला, पण निराशाच मिळाली। गुन्ह्यात अशा भागात होता की तिथे सीसीटीव्ही किंवा साक्षीदार नव्हता। 3 दिवस कोणताही सुराग न मिळाल्यामुळे परिस्थिती अंधारात बाण मारण्यासारखी झाली होती। पण 7 ऑगस्ट 2025च्या सकाळी एका कुत्र्याने आशेचा किरण दाखवला। लक्ष्मीबाई ज्या भागात गायब झाल्या होत्या त्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर कोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत लोक कामासाठी जात असतात। त्यांनी एक विचित्र दृश्य पाहिलं। एक कुत्रा त्याच्या तोंडात मानवी हाताचा तुकडा घेऊन फिरत होता। लोक घाबरून पोलिसांना बातमी दिली। पोलीस ताबडतोब तिथे पोहोचली आणि त्या कुत्र्याकडून हाताचा तुकडा जप्त केला। हा तुकडा पाहून पोलिसांना कळलं की तो कोणत्यातरी धारदार हत्यारांनी छाटलेला आहे। त्यांना शक वाटला की आसपासच्या भागात असे आणखी तुकडे फेकले गेले असावेत। त्यांनी शोध सुरू केला आणि लगेचच सुमारे 10 छोट्या पॉलिथिनच्या पुड्या सापडल्या। त्यात त्या मानवी शरीराचे तुकडे होते। तुकडे प्रथमत कागदात गुंडाळले होते आणि मग काळ्या पॉलिथिनमध्ये ठेवून सुनसान भागात फेकले होते। पोलिसांनी अखेर सुमारे 5 किलोमीटर परिसरात 10 पुड्या शोधल्या। ते तुकडे एकत्र केले तर अर्ध्यापेक्षा कमी शरीर मिळाले। अजून बरेच तुकडे हरवलेले होते। एका हाताच्या बोटात एक अंगठी होती, त्यावरून हे तुकडे कोणा महिलेचे असावेत असे लक्षात आले। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुन्हा शोध सुरू केला। आणखी 9 पुड्या सापडल्या। शेवटी 19 तुकडे मिळाले। त्या तुकडा केलेल्या डोकेही सापडले। आता पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला। जवळपासच्या पोलीस स्टेशनवरून गेल्या काही दिवसात दाखल झालेल्या गहाळ व्यक्तीच्या याद्या मागवल्या। यावरून त्यांना लक्षात आले की हे तुकडे वळवंजी पोलीस स्टेशनमध्ये गहाळ नोंद झालेल्या लक्ष्मीबाई पाटील या महिलेशी जुळतात। लक्ष्मीबाईच्या नवऱ्याला बसवले, बोलावून त्याला तुकड्याची ओळख आपल्या पत्नीची केली। आता प्रश्न उरला होता, ही क्रूर हत्या कोणी केली? गुन्ह्याची तपासणी वळवंज पोलीस स्टेशनकडे परत केली। SP अशोक पाटील यांच्या नेतृत्वात विशेष तपास गट स्थापन करण्यात आला। कुत्र्यामुळे शवतर मिळाले होते, पण गुन्हेगाराचा पत्ताही नव्हता। ग्रामीण भाग असल्यामुळे CCTV कॅमेरे कमी होते। त्या फुटेजच्या तपासणीतही काहीच सुराग मिळाला नाही। पोलिसांनी नाही सोडलं। ज्या रस्त्यावर ते तुकडे सापडले होते त्या रस्त्यावरील कॅमेऱ्याची तपासणी केली। 3 ऑगस्ट नंतरच्या काही दिवसात हजारो गाड्या त्या मार्गाने गेल्या होत्या। त्यापैकी एका गाडीवर एका सतर्क पोलीस अधिकाऱ्याचं लक्ष गेलं। त्याने पाहिलं की 3 ऑगस्टच्या संध्याकाळी एक मारुती सुझुकी पुढच्या मागच्या नंबर प्लेटवर वेगवेगळे नंबर होते। गाडीचा बोनेटही बदललेला होता आणि एकाच गाडीवर 2 नंबर का लावेल असा त्यांना विचार पडला। पोलिसांनी त्या दोन्ही नंबरची तपासणी केली। एक नंबर खोटा ठरला तर दुसरा नंबर सतीश कांबळे या नावावर होता। सतीश कोरेगाव परिसरातील एक शेतकरी होता। पोलिसांनी त्याला फोन केला, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ आला। मोबाईल रेकॉर्ड तपासले तर असं लक्षात आलं की 3 ऑगस्टच्या संध्याकाळी लक्ष्मीबाई गायब झाल्याच्या अंदाजे वेळी सतीशचा फोन ऑफ झाला होता। रात्री ऑन झाला, पण पुन्हा दुसऱ्या दिवशीही ऑफ झाला। हे पाहून पोलिसांना सतीशवर शंका येऊ लागली। पोलीस मुखबिरांकडून माहिती मिळाली की सतीशची गाडी तीच 3 आणि 4 ऑगस्ट रोजी त्याच्याच एका सुनसान शेतात दिसली होती। पोलिसांनी सतीशला धरून घ्यायचं ठरवलं, पण कळलं की सतीश कोल्हापूरला गेला आहे। पोलिसांनी भेष बदलून त्याचा माग काढला आणि एका मंदिरातून त्याला अटक केली।
त्याच्याबरोबर त्याचा चुलत भाऊ किरण हा पळू लागला. त्यालाही धरलं गेलं. चौकशी सुरू झाली. सुरुवातीला दोघेही नाटकीपणाने घाबरल्याचे बेतावले, पण लक्ष्मीबाईचं नाव काढताच सतीश घाबरला. त्याने काहीही माहीत नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या कडक चौकशीसमोर तो टिकू शकला नाही. शेवटी त्याने कबुली दिली की लक्ष्मीबाईच्या गायब होण्यात आणि हत्येत ना फक्त त्याचा तर त्याच्या भावाचा आणि लक्ष्मीबाईचा जावई रामचंद्र पाटील याचाही हात होता. लक्ष्मीबाईच्या जावईलाही अटक करण्यात आली. तिघजण एकत्र बसल्यावर संपूर्ण रहस्य उलगडलं. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पाटील हा परिसरातील एक दंतवैद्य होता. वय 47. त्याचा काही वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. 2018 मध्ये त्याच्या लक्ष्मीबाईच्या मुली तेजश्रीशी ओळख झाली. वयात 20 वर्षाचा फरक असूनही दोघांनी 2019 मध्ये लग्न केलं. लक्ष्मीबाईला हे लग्न आवडलं नव्हतं, पण तरीही ती मुलीला भेटायची. रामचंद्रला हे आवडत नव्हतं. त्याला वाटे की सासूबाई मुलीला त्याच्या विरोधात भडकवतात, यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतात. त्याला असंही वाटू लागलं की लक्ष्मीबाईचे इतर पुरुषांशी गैरसंबंध आहेत आणि ते आपल्या मुलीवरही अनैतिक संबंधासाठी दबाव आणते. या शंकामुळे त्याने सासूला कायमचं संपवण्याचं ठरवलं. या हत्येची योजना 6 महिने आधीच रचली गेली होती. रामचंद्रने मारुती ब्रेझा गाडी घेतली, पण ती स्वतःच्या नावावर न ठेवता सतीशच्या नावावर करून घेतली. सतीशला 4 लाख रुपये रोख आणि नोकरीचे आमिष दाखवून या कामात सामील केले. सतीशने आपला भाऊ किरणलाही सामील केले. सर्व काही ठरल्यावर त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली. 3 ऑगस्ट रोजी लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे मुलीकडे गेल्या होत्या. परत जाताना रामचंद्रने जाणीवपूर्वक रस्त्यात भेटून गाडीत बसवलं. गाडीत आधीच सतीश आणि किरण लपून बसले होते. गाडी सुनसान भागात पोहोचताच दोघांनी लक्ष्मीबाईचा गळा दाबला. ती गाडीतच मरण पावली. मग तिला पेटीत घेऊन ते सतीशच्या शेतात आले. तिथे अंधाराच्या आडात तिघांनी मिळून शव 19 तुकड्यात छाटलं. प्रत्येक तुकडा कागदात गुंडाळून काळ्या पॉलिथिनमध्ये ठेवला. मग पोलिसांना फसवण्यासाठी त्या परिसरापासून दूर सुमारे 5 किलोमीटर परिघात 19 वेगवेगळ्या ठिकाणी हे पुढे फेकून दिले. त्यांना वाटलं की त्यांनी उत्तम काम केलं. पहिल्या 3 दिवस पोलिसांना काही सुराग न मिळाल्याने त्यांचा भ्रम दृढ झाला. पण एका कुत्र्याने एक हात उचलला आणि संपूर्ण साजिश उघडकीस आली. ही क्रूरता ऐकून पोलिसही दचकले गेले. तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं गेलं आणि ते सध्या तुरुंगात आहेत. पोलिसांची तपासणी सुरू आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावे जमा झाले आहेत. न्यायालय त्यांना कोणती शिक्षा सुनावेल हे पाहायचे राहील. तुम्हाला मौका दिला तर या दरिंद्यांना तुम्ही काय शिक्षा द्याल? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अशाच क्राईम कहाण्या पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.